ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आता तुम्ही म्हणाल काय झालं हसायला? हो, हसायसारखंच आहे, पण मी नंतर बोलतो ते. तर शंका समाधान कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. तर मंडळी, आपण कालच्या भागामध्ये ऐकलं की देव म्हणजे काय आणि देवाचं अस्तित्व तेही सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला काल सांगितलं आहे मागील भागामध्ये. तर मी काल काय म्हटलं की देवाचं स्वरूप हे म्हणजे काल काय सूर्यदेव, पवनदेव, जलदेवता, वायुदेवता म्हणजे पवन देव या विषयी तुम्हाला सांगितलं. आणि हे देव जे आहेत, देव देतात. देव म्हणजे देव देणाऱ्या गोष्टीला अथवा देणाऱ्या एखाद्या आपण म्हणूया ऊर्जेला की ते देव म्हणायचं आणि मागणाऱ्यांना माणूस म्हणायचं. हे ऐकलं काल. तर फक्त हा माणसाला फक्त मागायचं कळतं, द्यायचं कळत नाही. आणि हाच मोठा प्रॉब्लेम आहे, हीच मोठी समस्या आहे. कारण देणारे जे असतात ते कधीही सुखी असतात, लक्षात घ्या. देणारे जे असतात ना, जे दिलेल्याच जी सुख असते. आपण सृष्टीसाठी, जगासाठी काय देतो? आपण नुसतं दुसऱ्याचं ओढण्यासाठी आलो नाही जन्माला. ज्या जगामध्ये, या सृष्टीमध्ये आपण जन्म घेतलाय, तर आपल्या स्वतःच्या जगण्याबरोबर आपणही इतर लोकांना, इतरांना, जीवसृष्टींना त्यांना सांभाळणं, त्याचं संरक्षण करणं, त्यांना आधार देणं, काय जे आपल्याला जमतं ते देण्याचा प्रयत्न करावा. कारण नुसतंच आपल्या स्वतःच्या हितासाठी, आणि हित तरी काय हो, काय खरं पाहिलं तर काय लागतं हो आपल्याला? अन्न, वस्त्र, निवारा, ह्या गरजा आहेत ना. आता आपला आगाऊपणा चाललाय. आपल्या पोटाला लागतं तेवढं नाही जमत, आपल्याला खूप लागतं. आता खरं पाहिलं तर आपल्याला झोपण्यासाठी जागा किती लागते, पण आपण 10 ठिकाणी बंगले घेतो, 10 ठिकाणी जागा घेतो. काय गरज आहे आपल्याला ही? बरं, ही सहजासहजी मिळत नाही. त्याच्यासाठी खूप काही पाप करावं लागतं, भ्रष्टाचार करावा लागतो, 2 नंबर कामे करावं लागतात आपल्याला ही मिळवण्यासाठी. आणि शेवटी एवढं केल्यानंतरही आपल्याला आनंद नाही. ज्यांच्यासाठी करतो ते लोक सांभाळण्याची गॅरंटी तुम्हाला? ज्या पुढच्या पिढीला तुमची मुलं बाळं आहेत, ते तुम्हाला खरंच का सुख देणार आहेत? तुम्ही कितीतरी खोटं नाटं अशा गोष्टी करून ही जी माया गोळा करताय ना, पैसा असेल, जागा, जुमले, काय गाड्या गोळे, काय गोळा करायलात ना, हे एवढं केल्यानंतरही तुम्ही सुखी आहेत का? सांगा बरं, खरं सांगा. तुम्ही जर देव मानत असाल ना, तर देवाची शपथ घेऊन इथे हात ठेवा आणि सांगा बरं, तुम्ही सुखी आहात का? जर तुम्ही सुखी असाल ना एवढ्या गोष्टी करून, तर मी खूप तुमचा आभारी आहे. कारण मला तरी कुणीतरी सांगितलं की मी एवढ्या गोष्टी केल्यानंतर मी सुखी आहे, समाधानी आहे. काय असतं, जेवढी आपण लक्ष्मी माया गोळा करतोय ना, तेवढं दुःख आहे, लक्षात घ्या. तेवढं दुःख. गरजेपेक्षा ज्यावेळेस माणसाकडे खूप काही येतं त्यावेळेस त्याचं दुःख असतं ते.
एक बाजू वाटते सुखाने, मी ही घेतलो, मी अमुक बंगला घेतला, मी अमुक जागा ठिकाणी घेतली, अगर माझ्याकडे एवढी एवढी गाडी आहे, माझ्याकडे एवढा पगार आहे मला, एक म्हणण्यासाठी. पण खरं आतलं मन बोलतं का तुमचं? तुम्ही समाधानी आहेत का एवढं मिळवल्यानंतर तरी? तुमच्या रात्रंदिवस डोक्यामध्ये विचार आहेत दुसरेच, अजून काय करता येईल, काय करता येईल. पुढची जी पिढी ना, त्याचे तुम्हाला नातरुंड झाले तरी तुमची अजून हाऊस सरलीच नाही, पोरं बी झाली तरी तुमची हाऊस सरलेलीच नाही. कारण मी असं का बोलतो, हो, आमच्याकडे आजी आजोबा पण येतात माझ्याकडे. त्यांना दुःखाचं कारण विचारलं ना, तर ते सांगत नाही का, माझ्या नातीचं लग्न होईना गेलंय, माझ्या नातीचं अमुक, माझ्या नातूचं असं होतंय, त्याला नोकरी नाही लागली. अरे बाबा, कशाला हावरेपणा करायचा, कशाला करायचा हावरेपणा? आता तुझं कर्तव्य तुझ्या लेकरापुरतं झालं, आता ते त्याचा बाप बघल ना काय करायचं ते. म्हणून तुम्ही दुःखीत. म्हणजे तुमची माया, ही जी प्रेम आहे तुमचं, ते सरलच नाही, आणि ते प्रेम भेटत बी नाही तुम्हाला. जगण्यातला आनंदच घेता येत नाही. का घेता येत नाही? ही अशा तुमच्या खोडी, ही मानवालाच आहे बरं का, इतर प्राण्याला नाही. आता मी तुम्हाला सूर्यदेव देतो, समजा आपण एक देवाच्या बदलो, तर देव देतोच, नुसता देतो, घेत नाही काही. घेतो तो माणूस घेतो ना. फक्त मानव जात तेवढी हवरी, आणि त्याच्यामुळे तो दुःखी आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळेच तो दुःखी आहे. आता थोडंसं आपण उदाहरण घेऊया. माझ्याकडे काय आहे, तिथं मंदिरात आता थोडं कमी झाल्या चिमण्या, तर माझ्याकडे खूप चिमण्या, पक्षी येतात मंदिरात. समजा तिथं मी धान्य वगैरे ठेवतो, पाणी पिण्याची सोय आहे, येतात हे. मी कधी कधी एकटा असलो की जवळ पण येतात, आणि मी विचार करतो कधी कधी, कारण तिथं पिल्ले अंडी देतात. तर अंडे दिल्यानंतर ते दोन्ही चिमणा चिमणी येतात, त्या अंड्याचं संरक्षण करतात. कालांतराने तिथे पिल्ले तयार होतात, ते त्यांची बाळं. आणि मग काय, ते बाळ झाले की बाळाला बाहेरून काहीतरी धान्याचा तुकडा थोडासा आणणार आणि त्याच्या चोचीमध्ये भरणार. खूप मजा असते. मी म्हणजे खूप कौतुकानं पाहत असतो, मला आनंद वाटतो त्यांचा. आणि मग काही दिवस गेले की ते पिल्लाला खाली, आता वर असतात ते, कधी बरेच वेळेस तिथं पाळणा आहे, तिथे पाळण्यामध्येच पिल्ले देतात ते. तर ते पिल्लेला उचलून खाली ठेवतात फरशीवर ते. मी ते पण पाहिलं. आणि मग काय करतात, त्याच्या पुढे 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 उड्या मारतात, असं थोडं 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 सरका. ते पिल्लू असं असं चालण्याचा प्रयत्न करतं, उडण्याचा प्रयत्न करतं. आणि मग अजून काही दिवस उलटले की ते पिल्लू थोडं थोडं इथून तिथे जातं, त्या जाळीवर बसतं. आणि मग ते चिमणा चिमणी काय करतं, ते थोडंसं अजून दूर दूर जातात, आणि मग पिल्लू कालांतराने चांगलं उडू लागतं. मग पिल्लू उडू लागल्यानंतर चांगलं त्याच्या ते स्वतःच्या पंखाने व्यवस्थित चालू लागल्यानंतर ते चिमणा चिमणी त्याच्याकडे अजिबात लक्ष देत नाहीत. हा सृष्टीचा नियम आहे. त्यांच्याकडे हावरेपणा नाहीये. हावरेपणा फक्त माणसाकडे आहे. अरे, तुमचं बाळ लग्न झालं तरी बी त्या बाळाचा संसार करण्यासाठी तुमची तळमळ चाललेली, तुमची माया चाललेली. देव काय शिकवतो? द्यायला शिकवतो. देवापासून काय करायचं, हे समाधान. देवाचं म्हणजे काय की समाधान, की तुम्ही द्यायचं शिका. देण्याचं, समाजासाठी द्या, आपल्याच माणसासाठी नाही करायचं. आपल्याच याच्यासाठी नाही करायचं. तर समाजामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की त्यांना खूप काही गोष्टीची गरज असते. खूप गरीब आहेत लोक, खूप असे ज्यांना का अन्नाची सुद्धा टंचाई आहे,
कोणाला कपडे नाहीत, काशी नाहीत, बरेच अशा गोष्टी आहेत. कोणी रुग्ण आहेत, खूप प्रदीर्घ आजाराने ग्रासलेले लोक आहेत, अशांना मदत करायची. आहे ना तुमच्याकडे पैसा, त्यांचा दुआ घ्यायचा शिका हो. त्यांचा दुआ आशीर्वाद देव ते शिकवतं. देव म्हणजे काय की देव हे शिकवतं. द्यायला शिकवा, द्यायला शिकवा आणि नुसतं घ्यायचं बघू नका. कारण सृष्टी निर्माण केली ईश्वराने आणि सृष्टीपासूनच आपण सर्व काही शिकायचं असतं. मी तुम्हाला काल एक गोष्ट बोललो की ते झाड आहे, ते झाड समजा आता प्रखर ऊन आहे, ऊन घेतं, शीतल छाया देतं, सावली देतं, आपल्याला फळं देतो. त्याच्या मोबदल्यात काय घेतो आपल्याकडून? तुम्ही म्हणाल पाणी. अरे पाणी पण ते देवाचंच आहे, जलदेवताचंच आहे. ते त्याचं त्याला उलट तुमच्यावर किती उपकार आहे तिचे. हे देवाचं अस्तित्व आपण बोलतो ना, देवाचे किती उपकार आहेत तुम्हाला. देवाला तुम्ही काय दिलं? देवाला काय देता तुम्ही? काही देत नाही, फक्त घ्यायचं काम करता. म्हणजे मी पण माणूसच आहे हो, माझं तरी झालं तरी काय, आपण काहीच देत नाही. आपल्याला पूजा करायची म्हटली तर नको, मला खूप वेळ लागतो, मला नोकरीला जावं लागतं, लवकर उठावं लागतं, त्याच्यामुळे ना मला वेळ भेटत नाही. देवावर थोडस अर्धा तांब्या पाणी ओतायला सुद्धा वेळ भेटत नाही. तुला एवढं दिलंय तरी तुला देवाचे उपकार सुद्धा मानायला तयार नाही वेळ. अरे कमीत कमी एवढं देवानं दिलेलं आहे, देव देतोय आपल्याला, कमीत कमी त्याच्याविषयी प्रेम तरी दाखवा, भक्ती तरी करा थोडीशी. हे द्यायचं काम करा ना. बाकीचं नाही जमलं तर देवाच्या ह्या तुम्हाला जन्म दिलाय, एवढं दिलंय तुम्हाला, तर त्याला परतफेड म्हणून काहीतरी करा. नाही जमलं तर नामस्मरण करा, त्याचं नामस्मरण करा की. ते पण वेळ भेटत नाही तुम्हाला. इतर गप्पा गोष्टी बाता मारायला ही असलीच आहे, ती तसलाच आहे, त्याचं त्याचं असलंय, त्याचं त्याचं असली, ते वगैरे वगैरे किती गप्पा मारता. आणि देवाचं नामस्मरण कराय म्हटलं की मला फार कंटाळा येतो हो, मला करावंसच वाटत नाही, झोपच लागते, मला खूप थकवा येतो. म्हणजे ज्यानं आपल्याला जन्म दिलाय, ज्याच्यामुळे आपण जगतोय, या सूर्यदेवामुळे आपल्याला प्रकाश मिळतोय, त्या प्रकाशावर आपण बरेच काही गोष्टी करतोय. जलदेवता आहे म्हणून आपण जिवंत आहे. हे वायुदेव आहे म्हणून आपल्याला हे श्वास घेता ते प्राण चालतोय आपला. झाडं झुडपं आहेत, फळं मिळत आहेत आपल्याला त्यांच्याकडून, हे त्याचंच आहे ना. आणि त्याच्यासाठी केवळ आपल्याला त्याचं नामस्मरण करायला अथवा त्याचा जप करायला आपल्याला जमत नाही, वेळ भेटत नाही. अवघड आहे गोष्ट. म्हणूनच आपण दुःखीत, दुसरं काहीच नाही. म्हणजे द्यायची वृत्तीच नाही आपली, द्यायची वृत्ती नाही म्हणून आपण दुःखीत. दुःखाचं मूळ कारण म्हणजे आपल्याकडे मनस्थितीच नाही त्याला परत करण्याची, म्हणून दुःखी. आणि हा प्रकार कशामुळे होतो? ही वृत्ती असल्यामुळे आपण सतत दुःखी राहतो, ताणतणावामध्ये राहतो, समाधानी मिळत नाही. एवढ्या गोष्टी असून सुद्धा समाधानी नाहीत आणि आयुष्यभर तुम्ही समाधानी राहत नाहीत. आणि ज्यावेळेस माणूस समाधानी नसतो ना, त्यावेळेसच मग तो तसा मेला ना, म्हणजे त्याचा मृत्यू झाला ना, की तोच पितृदोष म्हणून लागतो. असे अतृप्त आत्मे राहतात, मग त्यांना तृप्तीच भेटत नाही. समाधान न मानता त्याचा मृत्यू झाल्यानंतर
देव त्यांना एंट्री देत नाही. बरे तुझं मनच तुझं भरलं नाही म्हणलं तुझ्या संसारातून अजून, त्याच्यामुळे तू परत एकदा खाली जा. आणि तेच खाली झालेले अतृप्त आत्मे, त्याला आपण भूत म्हणतो. आणि हेच भूत आपल्या पुढच्या पिढीला अजून त्रास द्यायला चालू करतात, त्याला आपण पितृदोष म्हणतो. हे चक्र चालतं असं. म्हणून समाधान मानणं गरजेचं आहे. जे आहे आपल्या भाग्यामध्ये, हा आपलं कर्म कर्तव्य हे करत राहायचं आणि समाधानी राहायचं. समाधान मानलं म्हणजे काय की आरोग्य चांगलं लाभतं आपल्याला, मन प्रसन्न राहतं आणि समाधानी असल्यानंतर सर्व काही व्यवस्थित मिळतं आणि मिळालेलं असतं, पण त्याचं समाधान नसतो. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, संत तुकाराम महाराज याच्यासाठी म्हणाले, मन प्रसन्न असलं की सर्व मिळतं आणि मिळालेलं आहे तुम्हाला, फक्त समाधान नाही तुम्हाला. समाधान मानायला शिका, आरोग्य जपा, कारण समाधानी असलं की आरोग्य लाभतं. तर हे देवाच्या स्वरूपातल्या गोष्टीच बोललो मी तुम्हाला, की समजा अजून खूप आहेत देवात, मी पुढे घेऊन जाणार आहे तुम्हाला अजून. हे फक्त निसर्गातले जे सांगायला ही गोष्टी, देवाचं अस्तित्व, तर याच्याबद्दल बोलतोय मी, चर्चा करतो तुमच्याशी. तर हा भाग थोडासा मोठा होईल, त्याच्यासाठी मी जरा थोडासा आटप्त घेतो, कारण आपल्याला पुढे काही गोष्टी बोलायच्या, पण आजच्या भागापुरतं एवढंच. पुढेही बोलणार आहोत देवाचं अस्तित्व, देव म्हणजे काय आणि देव काय करतो, आणि त्यासाठी आपण समाधानी कसं राहायला पाहिजे, बऱ्याचशा गोष्टी तशा, पण पुढील भागामध्ये. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.